नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्यातील वैष्णवी अगमणे मृत्यू प्रकरणात शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे। वैष्णवी यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झालाय, मात्र वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत, त्यामुळेही हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता या शवविच्छेदन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली का तिच्यासोबत काही घातपात घडला असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाले आहेत। पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या होत्या। इतकंच नाही तर संबंधित तरुणीला सिंहगड कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं। आता या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत महाविद्यालयाने तिच्यावर केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे मला सत्र परीक्षेला बसू द्या अशी विनंती तिने केली आहे। सोलापुरात काँग्रेसला जबरदस्त राजकीय धक्का बसलाय। माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत। माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांना आणि भारतीय जनता पार्टीवर खोचक टीका केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी केली। छगन भुजबळांना विना पदाचं ठेवणं शोभत नव्हतं असं म्हणत आमदार रोहित पवारांनी भाजप आणि भुजबळांना टोळा लगावला आहे। यवतमाळ येथे प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेने तिच्या पतीला बनाना शेक मधून विष दिलं। त्याचा जीव गेल्यानंतर ट्युशनला येणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत महिलेने शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकला। शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिने जाऊन पेट्रोल ओतून पेटवून दिले। ही बाब समोर येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे, तर 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय। माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। न्यायालयाने पूजाला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। तसेच न्यायालयाने पूजा खेडकरला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने जगातील काही प्रमुख देशात भारतीय खासदारांचा शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला। मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यातील एक मोठी त्रुटी समोर आणली आहे। ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काडीचाही संबंध नाही अशा ठिकाणी शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तसेच या शिष्टमंडळाचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा उल्लेख त्यांनी केलाय। जमिनी मोजणीबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे। मुंबईत ओला उबर सारख्या ॲग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश जारी केलाय। या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहेत। GR नुसार चालकाने बुकिंग ॲपवर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये इतका दंड आकारला जाईल। हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल। प्रवाशांनी कारणाशिवाय बुकिंग केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याचा 5% किंवा 50 रुपये दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल। मुंबईच्या दहिसरमध्ये एक काळी चिरणारी घटना घडली आहे। इयत्ता 10वी पास झाल्याचा आनंद अजून संपलेला नसतानाच एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही मुलगी इमारतीच्या 8व्या मजल्यावरून सूर्यास्ताचे फोटो घेत होती। रील बनवण्यासाठी फोटो घेत असताना तिचा तोल गेला आणि अचानक ती इमारतीच्या खाली पडली, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मराठवाड्यात पूरस्थितीत सूचना देण्यासाठी आता दवंडी ऐवजी ड्रोनचा वापर केला जाणार आहे। संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात ड्रोन वापर सुरू असून अन्य जिल्ह्यांनाही तशा सूचना दिल्या आहेत। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्यावर बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पांजली अर्पण केली। दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुका येथील भास्कर फोयरमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते।
नालासोपारामध्ये एकापाठोपाठ एक अंमली पदार्थांच्या तस्करी होण्याच्या घटना समोर आल्या। बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास पूर्वेकडील मोरेगाव तलाव येथील एका इमारतीच्या खाली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आरोपीला अटक केली। अँथोनी ओडिना असं पकडलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 2,50,00,000चा 1 किलो 125 ग्रॅम MD नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी राज्य शिष्टाचाराचा भंग करण्यात आला। मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त सरन्यायाधीशांच्या स्वागतास अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असून त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्याची क्षमता आहे। त्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। तसेच शेतकऱ्यांना शेतीची सविस्तर माहिती देण्यासाठी महाविस्तार ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। फरीदाबाद येथे मित्रांनी गंमत म्हणून आंघोळ करताना एका तरुणाच्या गुप्तांगात पाईप टाकला, सबमर्सिबल सुरू केला। यामुळे त्या तरुणाचे आतडे फाटले आणि तरुणाचा मृत्यू झाला। कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय आणि त्यापैकी दोघांना अटक केली आहे। वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय, वक्फ हा धर्मादाय प्रकार असून इस्लामचा अविभाज्य भाग नाही। वक्फ बोर्ड केवळ धर्मनिरपेक्ष कार्य करतात हे अधोरेखित करून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलंय की मंदिरेही केवळ धार्मिक असली तरी त्यांचे प्रशासन मुस्लिम व्यक्तीकडे असू शकते, कारण ती वक्फसारखी नाहीत। ओलाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे। माझा मृत्यू अपघातात झाला असं सांग असा मेसेज त्याने आत्महत्येपूर्वी त्याच्या मित्राला केला होता। निखिल सोमवशी असे या तरुणाचं नाव असून कर्नाटकातील आग्रा लेक येथे ही घटना घडली। ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केलाय। न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य पोलीस महासंचालकांना वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचा समावेश असलेली 3 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यास सांगितले, ज्यामध्ये एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल। छत्तीसगडमधील बस्तर भागात गेल्या 72 तासांपासून सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। आतापर्यंत पोलिसांनी 30 माओवाद्यांना ठार केलंय। या गोळीबारात जवानांनी एका कुख्यात माओवाद्यालाही ठार मारले। या माओवाद्याच्या डोक्यावर 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस होते। या माओवादी नेत्याचे नाव बसवराजू असं आहे। त्यांनी 1970 पासून देशात माओवादी चळवळ सक्रिय ठेवली होती। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बहुमान प्राप्त करणाऱ्या एलॉन मस्क याच्या व्यवसायाला ट्रम्प संबंधाची झळ बसू लागली आहे। डेन्मार्कमधील आघाडीची बांधकाम कंपनी शेर्निंगने आपल्या ताफ्यातील टेस्लाच्या कार कंपनीला परत दिले आहे। टेस्लाच्या वाहनांमध्ये कोणताही कमतरता नाही, पण एलॉन मस्क यांच्यामुळे वाहने परत करत आहोत असं शेर्निंगने म्हटलं आहे। भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहेत। भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे। असंतोष इतका भडकलाय की आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्यांचं घरच पेटवून दिलंय। पाकमधील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहेत। या आंदोलनात 1 ते 2 मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। रशियातील घटता जन्मदर वाढवण्यासाठी क्रेमलिननं अनोखे पाऊल उचललंय। क्रेमलिन समर्थक खासदार जॉर्जी आरापोव यांनी जोडप्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षातून 1 आठवडा सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडलाय। 25 वर्षीय आरापोव देशातील सर्वात तरुण खासदार आहेत। अशा सुट्टीमुळे लोकांना कुटुंब सुरू करण्याची किंवा तणावाशिवाय नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळेल असा प्रस्ताव त्यांनी मांडलाय। छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। 2 दिवसांच्या सराव सत्रानंतरही वेबसाईटवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालक तात्काळत आहेत। शिक्षण विभागाने लवकरच प्रक्रिया सुरळीत सुरू होईल असं आश्वासन दिलंय।
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्यासाठी सूचना देऊनही त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने महाविद्यालय बंद का करू नये आणि त्रुटींसाठी 1 कोटी रुपयांचा दंड का ठोठावणे अशा कठोर शब्दात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पुणे महापालिकेला नोटीस बजावल्याचा दावा माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी केला आहे. खास महिला शिक्षणासाठी स्थापन झालेल्या आशियातील पहिल्या महिला विद्यापीठाशी म्हणजेच SNDT महिला विद्यापीठातर्फे संचलित SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स आणि MSCB कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थिनी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतील. गुगलनं मंगळवारी त्याच्या वार्षिक i/o डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये प्रोजेक्ट स्टारलाइनला नवीन 3D ऑडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म गुगल बीम म्हणून रिब्रँड करण्याची घोषणा केली. बीम हे प्लॅटफॉर्म 2D व्हिडिओ स्ट्रीम्सला 3D अनुभवात बदलवून वापरकर्त्यांना अधिक सहजतेने जोडतं. गुगल क्लाउड आणि कंपनीच्या AI कौशल्याचा वापर करून हे एंटरप्राइज ग्रेड विश्वासार्हता आणि विद्यमान कार्यप्रवाहाशी सुसंगतता प्रदान करतं. गुगलनुसार बीमला रिअल टाइम भाषांतर समर्थन मिळेल आणि यावर्षी HP डिव्हाइसेससह बाजारात येईल. भारतीय संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न फायदेशीर ठरला आहे. ब्रह्मोस क्रूज मिसाईलसह तोफखाना आणि बंदुकीचे विविध प्रकार आणि शस्त्राच्या निर्यातीचा विस्तार वाढलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी दिल्लीत नेहमी घडामोडी घडत असतात. भारताने 2024 ते 25 पर्यंत वार्षिक संरक्षण निर्यात 35,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. हेराफेरी 3 चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आता परेश रावलनं अचानक फ्रँचायझी सोडल्याची घोषणा केल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान सुनील शेट्टीनं परेश रावलच्या निर्णयावर आपलं मौन सोडलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीनं हेराफेरी 3 मधून परेश रावलच्या बाहेर पडण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. त्यानं परेश रावलच्या प्रतिष्ठित पात्र बाबूराव गणपतराव आपटेशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही असं म्हटलंय. पावसामुळे सामना रद्द करायचा झाला तर त्यासाठी 10:56 पर्यंत थांबवलं जायचं. काही वेळेला त्यावेळी मैदान थोडंसं ओलं असल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. पण आता तसं होणार नाही, कारण आता BCCIनं सामना रद्द करण्याची वेळ वाढवली आहे. आता रात्री 11:54 पर्यंत सामना रद्द करायचा की खेळवायचा हा निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे आता सामन्याचा निर्णय घेण्यासाठी 1 तास जास्त मिळणार आहे आणि त्यामुळे झालेच तर संघाचा फायदाच होणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.